हॅलो एव्हरीवन, मी आहे अंशिका आणि वेलकम टू मेकअप विथ अंशिका. आज आपण हा सुंदर असा मेकअप लूक करणार आहोत. त्याआधी माझ्या फेसला मी क्लीन करून घेतलेला आहे. त्यानंतर मी ते टोनर मारलेलं आहे. टोनर चांगलं ड्राय झाल्यानंतर मी मॉइश्चरायझर लावलं आहे. तिथे मी बायोडर्माचं मॉइश्चरायझर लावलं आहे. मॉइश्चरायझर चांगलं लावून घ्यायचं आहे फेसला, नेकला, सगळीकडे व्यवस्थित लागले गेलं पाहिजे. त्यानंतर आपल्या स्किनला करेक्शन करण्यासाठी कन्सिलर घेतलेला आहे. जो कन्सिलर आहे ते इनसाईड कॉस्मेटिक्सचा आहे. जिथे ते आपलं पिगमेंटेशन आहे, अंडर आय, माउथ वगैरे तिथे आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने किंवा ब्रशने ते ब्लेंड करून घ्यायचं आहे. कन्सिलरचे शेड हा आपल्या स्किन टोनपेक्षा 200 डार्क असला पाहिजे, जे आपण करेक्शन करणार आहोत त्यासाठी. चांगलं करेक्शन करून झाल्यानंतर आपण ते फाउंडेशन वापरणार आहोत. तुम्ही कोणतेही फाउंडेशन वापरू शकता. मी इथे माझं फाउंडेशन वापरते. फाउंडेशन चांगलं शेड करून 1 ते 2 ड्रॉप घेतलेला आहे आणि चांगलं मल्सिफाय पहिला हाताने केलेलं आहे आणि नंतर माझ्या फेसला मी ते लावलेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला फाउंडेशनचं ॲप्लिकेशन करायचं असतं. प्रोडक्टला ॲक्टिवेट करणं फार गरजेचं आहे. डायरेक्ट प्रोडक्ट लावायचं नाही. तसं मी फाउंडेशन ॲक्टिवेट केलं आणि लावलं, तसंच लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जर गरज असेल तर तुम्ही स्किनला हायलाईट करू शकता हायलाईट कन्सिलरने, बट मी इथे ते केलेलं नाही आहे. मी डायरेक्ट इथे पावडर लॉकिंग करते. पावडर लॉकिंग करण्यासाठी मी आधी डोळ्याखालचे क्रीज आहे ते ब्लेंडरने ब्लेंड करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी पावडर पफ घेणार आहे आणि पावडर पफने मी अंडर आय आणि पूर्ण फेसला मी पावडर लावून घेणार आहे. पावडर लावताना लक्षात घ्यायचं आहे की पावडर डायरेक्ट डब्यात पावडर घेतली आणि डायरेक्ट आपल्या स्किनला लावायची नाही. हातावरती थोडीशी मल्सिफाय करायची आणि मग आपल्या फेसवर लावायची, जेणेकरून आपला फेस जो आहे तो केकी होत नाही आणि तो खूप सुंदर दिसतो. आता पावडर लावून झालेला आहे. छान पावडर लॉकिंग करायची, अजिबात घाबरायचं नाही, कारण पावडर लॉकिंग हा खूप मोठा रोल आहे आपल्या मेकअपमध्ये लॉंग लास्टिंगसाठी. म्हणूनच मी खूप चांगल्या प्रकारे पावडर लावते, तुम्ही बघून घ्या. त्यानंतर मी ओजीचं कॉम्पॅक्ट घेतलं आहे आणि माझ्या फेसला पॉलिशिंग केलं आहे. पॉलिशिंग ब्रश असा आहे, फ्लफी ब्रश आहे, त्याच्याने पॉलिशिंग करून घेते, जेणेकरून अजून फ्लोलेस लुक येईल. आपल्याला पावडर जी एक्स्ट्रा असते ती पण निघून जाते आणि छान आपल्या स्किनला एक शाईनसुद्धा येते. त्याच्यानंतर मी माझा कॉन्टोर करून घेणार. कॉन्टोर हे माझं आवडीचं काम आहे, मला खूप आवडतं. तर माझ्या फेसला मी कॉन्टोर करून घेते, जसं की गालावरती, फोरहेडवरती, डबल चिनवरती मी करून घेतलेलं आहे. त्यानंतर तसंच मी ब्लशसुद्धा माझ्या चीकवरती लावून घेतलं आहे. ब्लश मी मागच्या साईडला लावून घेतलेला आहे. आय थिंक मी ते पीच कलरचं ब्लश वापरते, स्विस ब्युटीचं हे ब्लश मला खूप आवडतं. 2 शेड आहे माझ्याकडे, मला खूप आवडतात, माझं आवडते आहे. त्याच्याने आपण चांगलं ब्लश करून घेतलं आहे. ब्लश केल्याने आपली स्किन हेल्दी दिसते, त्यामुळे ब्लश आपल्या आवडीनुसार कमी जास्त जे काय असेल पण लावायचा. ब्लश लावल्याने आपली स्किन हेल्दी आणि आपल्याला ग्लोसुद्धा फार छान दिसतो. त्याच्यानंतर मी करून घेतलेला त्याच्यानंतर मी होजोचा हायलायटर वापरला आहे. जर तुमच्या स्किनवरती भरपूर टेक्स्चर असेल, पिंपल्स असतील तर तुम्ही हे स्किप पण करू शकता किंवा जिथे नाही आहे तिथे तुम्ही हायलायटर लावू शकता. तसं बघा मी कसं हायलायटर लावलेलं आहे. माझ्या पण थोडेसे ओपन पोर्स आहेत, पण मी थोडं हायलायटर लावते, कारण हायलायटर मला आवडतं. ते झाल्यानंतर मी आयब्रो डिफाईन करून घेतले. फॉरेवर 52चं जे पावडर डिफायनर आहे ते माझं खूप आवडतं आहे. मी मोर दॅन तेच वापरते. त्याच्याने मी मस्तपैकी आयब्रोज करून घेतलेले आहे. आयब्रोज करताना आपण मिडलपासून सुरुवात करायची, नंतर पुढे यायचं. आता इथे मी युरोपलची आयशॅडो पॅलेट घेतली आणि ह्याच्यातून मी कलर्स घेतले आहे. पहिला एकदम लाईट कलरने मी क्रीज लाईन डिफाईन केलेली आहे. त्याच्यानंतर थोडासा डार्क पिंक कलर घेऊन क्रीजला लावलेला आहे, त्याला ब्लेंड करून घेतलं आहे. त्याच्यानंतर मी आयब्रो पेन्सिल काजळ पेन्सिल घेतली आहे, ती लावली आणि त्याला ब्लेंड करून घेतलं आहे ब्रशने. त्याच्यानंतर मी ELFचं मल्टी कलरचं ग्लिटर घेतलेलं आहे. हे प्रेस ऑन ग्लिटर आहे, याला क्लिपची गरज लागत नाही. ते मी छानपैकी लावून घेतलेलं आहे. ब्रशने एकदा पुन्हा ब्लेंड केलेलं आहे. त्याच्यानंतर मला जी लिपस्टिक हवी होती न्यूडमध्ये, पिंकमध्ये, थोडेसे मी 3 प्रकार याच्यामध्ये मिक्स करून लिपस्टिक केलेली आहे. त्याच्यानंतर मी इथे आय थिंक फॉरेवर 52चा मस्कारा वापरून माझा आय मेकअप कंप्लीट केला आहे आणि तुम्ही बघू शकता कसा लुक निघून आला आहे. थँक्यू सो मच.